नमस्कार बाळांनो, गावाकडली टेस्ट ह्याच्यामध्ये स्वागत आहे। आज तुम्हाला एक आयुर्वेदिक भाजीबद्दल सांगणार आहे। रोज आपण शेवग्याच्या शेंगाची भाजी खातो, पण आज शेवग्याच्या पाल्याची भाजी करायची आहे। हे बघा, हा पाला कवळी कवळी पानं ही घ्यायची। पानं हे बघा, हे झाडाचंच काढा लावले कवळी कवळी पानं। हे बघा, ही कवळी कवळी पानं, ही पानं अगदी शरीराला चांगलं आहे। काय करणार आहे? मी आज बाळा ही शेवग्याची भाजी करायची आहे। ही भाजी लय चांगली आहे हाडाला, सांधेदुखीला। ही भाजी अगदी शरीराला उत्तम चांगली आहे। ह्याच्यामध्ये प्रोटीन फार असते आणि ही भाजी लकवा मारते का नाही, त्याला सुद्धा ही भाजी करून घातल्यामुळे लय चांगलं उष्णता। आणि शेवग्याची पण भाजी करून घालायची, शेंगाची भाजी पण करून घालायची ह्याच्या। त्याच्यापेक्षा ही भाजी लई चघळलेली चांगली असते। ह्याच्यामध्ये उष्णता फार असल्यामुळं हाडं सगळी मजबूत सुटसुटीत होतात। म्हणू का, ह्या भाजीमध्ये हेमोग्लोबिन जास्त असतंय। ही भाजी खाल्ल्यामुळं रक्त वाढतंय। ही भाजी खाल्ल्यामुळं शरीर सुदृढ होतंय। ही भाजी खाल्ल्यामुळं तुला लई बुद्धी वाढते। तू रोज सारखं मम्मीला म्हणायची भाजी करून दे म्हणायचं बरं का। हा, शेंगा खातेच नाही याच्या, तसंच ही भाजी कधी कधी तर खायचं। ही भाजी लई बाळा चांगली आहे शरीराला। आजी, मला शेंगा आवडत्या। ह्याच्या शेंगा आवडते तुला? शेंगा पण खायचं आणि ही पण भाजी खायची बाळा। ही भाजी बघ आज किती छान लागते तुला। हा, ही पण भाजी खाय, सगळ्या भाज्या खायला शिकायचं। तुला आवडते बाळा? तुला बी आवडते, तू बी खायचं। हे पाला बघा, कवळं कवळंच घ्यायचं, निबार पाला असलेला घ्यायचं नाही। निबार म्हणजे ते लवकर शिजत नाही, कवळा असले की लगेच शिजून भाजी छान चवदार होत्या। आणि ताजी ताजी आणून केली का नाही, लई छानच होत्या भाजी। बघा, ही भरपूर घेतली भाजी, सगळं पाला पालाच घ्यायचा याचा। ह्या भाजीमध्ये बघा लोहाचं प्रमाण जास्त असतंय। आणि ही भाजी तुम्हाला कुठे बी शहरामध्ये म्हणा, रानात म्हणा, मिळालं तर आणून करून खावा वरचीवर। आजी, ही भाजी मला आवडत्या। तुला आवडते? हा, ही भाजी मम्मीला वरचीवर करून दे म्हणून सांगा। ही भाजी खाल्ल्यामुळं शरीर चांगलं राहतंय। आणि ही भाजी कुठंतरी दिसलं की झाड आपलं, भाजी तोडून आण बरं का। बघा, इथे हिर आहे, हिरीवर झाड आहे, त्या झाडाची आम्ही भाजी ही काढून घेतलेली आहे। आता झालंय सगळं नीट करून। हा, चला जाऊ बाळा, जाऊया काय? जाऊया, चला आता हळूहळू हळू जाऊया। आणि जाऊया, चला चला, झाली भाजी नीट करून जाऊया। चला आता, चला तुम्हाला गरम गरम करून देते आता। चला हळूहळू चला, खाली बघून हळूहळू चला। आजी, जेवण मला शाळेला सोडायला। हा, येतो येतो शाळेला। डब्यात ही भाजी आणि भाकरी घालूया, तुला शाळेत सोडायला येतो। समू शाळेला जाणार आहे? जाणार आहे? मग भाजी भाकरी करूया आणि मग तुला डब्यात घालते आणि शाळेत येते काय सोडायला। म्हणून तू बी जाणार आहे शाळेला? हा, तुला पण येते सोडायला। शाळेला जावा बरं का। ऊन आहे, उन्हातलं हिंडायचं नाही। मल्हार कुठे गेलाय? मल्हार कुठे गेलाय? मम्मीकडे हाय. मम्मीकडे आहे व्हय?
बर बर बघा मल्हारला घ्या बाई, मल्हारला घ्या. हळू चल ग समो. आजी हो बाई. तुझी ना मदत करू का? काय नको बाळा, बस. मदत काय नको हं? बस. आता तुला गरम गरम भाजी करायची आहे ना डब्याला. तर बघा, हे भाजीचं पालाच घ्यायचा. हे देठ अजिबात घ्यायचं नाही. आणि हे देठ शिजत नाही, नुसता पाला काढायचा. आणि असं जर करता नाही आलं तर तुम्हाला ही भाजी आणायची, फडक्यात बांधून ठेवायची आणि सकाळी केलं तर पण चालतंय. सकाळी सगळं याचं पाला निघतोय आणि देठ बाजूला होतंय. हे पाला सगळा असा सुटावतो. हे नुसतं पाल्याचीच करायची भाजी. असं सगळं हे देठ काढलं पाहिजे. बाळा ना, तुम्ही खेळून या तर जरा जाऊन. भाजी करतो, भाकरी करतो, मग बोलतो तुम्हाला. जावा जरा खेळून या, जावा उड्या मारून या, जावा जरा. जा म्हणू, जावा. जा मला देव दिदी गेली बघ, जा. भाजी निवडून तयार आहे. आता ह्याला कांदा कापून घ्या. कांदा भरपूर लागतो याला. जेवढं तुम्ही कांदा भरपूर घालताला तेवढं छान लागते भाजी. कांदा मिरची हे का, कांदा घेतलाय, मिरची, लसूण आणि मीठ काय चवीनुसार घालायचं. पण कांदा या भाजीला भरपूर घालायचं. मिरची अशी बारीक कट करून घ्यायचं. तर आता चूल पेटलेली आहे. हे बघा, ही भाजी असं धुवून घ्यायचं. किडं वगैरे असतात मागं पाल्याला, मागं पाला सगळा बघून अगदी स्वच्छ चांगलं नीट करायची. म्हणून ही धुयाची भाजी. जाळी बनते, पाला वर खाली बघायच्याला. कढई तापलेला आहे. तेल घालूया. तेल घातले, कांदा घालूया, मिरची पण घालूया. सगळं तळून घेऊया त्याला भाजून. मिरची कांदा भाजा लागले. आता कांदा मिरची हे सगळं भाजलेलं आहे. आता ही भाजी घालूया. पूर्ण पाणी नितळलेलं आहे. चांगलं ह्याला खालीवर करायचं. खालीवर करून सारखं परतत राहायचं. याला परतून घेऊन आता ह्याला मीठ आणि डाळ घालायचं. मुगाची डाळ आहे, भिजवून घेतलेलं आहे. आता ह्याच्यात घालायचं. भिजलेले डाळ. त्याला हरभरा डाळ सुद्धा चालते. एवढं मीठ घालायचं चवीनुसार. चांगलं याला वर खाली करायचं. जरा वरचेवर ह्याला वर खाली मिक्स व्हायला पाहिजे ना सगळं. आता ह्याला झाकायचं जरा. ह्यात कांदा, लसूण, मिरची, मीठ, डाळ सगळं घातलेलं आहे बघा. याच्यामध्ये जरा पाणी ह्याला हे करूया. जरा ह्याला शिजवून घ्यायला लागते भाजी जरा हे निबार जर वाटली तुम्हाला, कवळच असते पण जरा लवकर शिजत नाहीये. पाण्याचा शितोडा देऊन खालीवर करून झाकायचं याला. बघा आता शिजलंय का बघूया याला.
बघा छान शिजलेली आहे भाजी. हे बघा छान झालेली आहे भाजी, तयारच झालेली आहे भाजी. हे बघा पाणी पूर्ण आटले आणि डाळही शिजलेली आहे. हे बघा, हे बघा. हे बघा पाणी पूर्ण आटलंय सगळं. हे बघा पाणी काहीच नाही. तयार झालेलं आहे. आता उतरून ठेवूया. भाजी तयार आहे. आता भाकरी करून घेऊया. भाकरी बघा कशी फुगली. आता भाजी भाकरी तयार झालेला आहे. आता जेवायला घेऊया. तर मंडळी गरमागरम भाजी आणि गरमागरम भाकरी तयार आहे. आता या तुम्ही बी जेवायला मस्तपैकी का नाही जेवायला चालू करूयात. मावशी आता करतो चालू. हा, कर बाबा. तू बी घे की. नाही मी नंतर पोरी आल्यावर जेवतो. पोरी मग अशी जरा खाऊन गेलेत ना. होय खाऊन गेले त्याने. बर. गरम गरम भाजी भाकरी खाऊन गेले. तू आता जेव बाबा. बर बर. तर या मंडळी मस्त आस्वाद घेऊया. शेवग्याच्या पानाची भाजी आहे. मस्त एकदम लोहाचं प्रमाण जास्त असल्यामुळे का नाही ही भाजी मला तर लय आवडते बघा. मावशी हो छान झाले भाजी. छान झाल्या भाजी. भाजी छानच होते याची. आणि ही भाजी खायला पाहिजे. सांधी दुखायचं हाडं दुखायचं सगळं कमी होतं याच्यात. हो हो. आणि हिमोग्लोबिन बी वाढते ना. होय होय रक्त वाढतंय. आपल्या साध्या भाषेत सांगायचं झालं तर रक्त वाढतंय. देशी लसूण घातल्यामुळे एक मस्त याला चव आणि सुगंध याला. होय होय देशी लसूणच वापरायचा. जबरदस्त. छान झाले का. जेव बाबा पोट भरून. हो. बनवायला काय लय वेळ लागला नाही. नाही नाही वेळ लागत नाही ह्याला. ह्याला पालाचं म्हणजे पानं काढायला लागते ह्याला. एरवी आपण शेवग्याच्या शेंगा खातोच. होय पण ही भाजी सुद्धा आवर्जून खाल्ली पाहिजे. होय होय खायलाच पाहिजे ही भाजी. वरचीवर करून खायचीच ही भाजी. होय. मंडळी एक नंबर भाजी आहे. नक्की आवर्जून अशी भाजी मिळाली तर आवर्जून करून खावा. कवळं कवळं पान आणायचं मस्तपैकी अशी फोडणी टाकून जबरदस्त हे असं लागते बघा. मला तर लय आवडले. ही भाजी डब्याला पण आपण देऊ शकतोय. मुलांच्या डब्याला देऊ शकतोय. आणि एकदम आरोग्यदायी असल्यामुळे हे आवर्जून खायला पाहिजे. नक्की तुम्ही पण बनवा आणि मग कमेंट करा. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक पेजला फॉलो करा. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा.
आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.